मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एरंडगावमधील बौद्ध तरुणांवर आंबेडकर जयंती साजरी का केली म्हणून हल्ला करणाऱ्यांना अटक करावी यासाठी दिनांक 29/4/2026 रोजी सकाळी 10 वाजता वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव वंचित बहुजन आघाडीच्या पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांतर्फे शेवगाव पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ॲडव्होकेट सुभाष लांडे हेही उपस्थित होते. तसेच शेवगाव वंचितचे तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालबाई, जिल्हा संघटक रवींद्र नीळ आदी महिला कार्यकर्त्यांसह या ठिय्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुटकुळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात त्या बौद्ध तरुणावर हल्ला करून परार झालेल्या तरुणांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगाचे आमच्या हाती काही चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला दाखवित आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शेवगाव तालुक्यातील एरंडगाव या ठिकाणी एका बौद्ध समाजातल्या तरुणावरती जीवघेणा हल्ला झाला. त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर करण्यात आले, तिथले निळे झेंडे काढण्यात आले, त्याचप्रमाणे जयंतीच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्सही फाडण्यात आले. त्याच्यानंतर त्याला शेतामध्ये जाऊन काम करत असताना इतकं जबरदस्त मारहाण केली. फिर्यादीमध्ये नमूद आहे, FIR आहे की त्याच्या अंगावरती तोंडावरती देखील त्या हल्लेखोराने लेगवी केली. खरं म्हणजे हे अत्यंत घाणेरडं कृत्य निषेधार्थ आहे. गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु अद्यापपर्यंत जे काही आरोपी आहेत ते आरोपी राजरोसपणे गावामध्ये फिरत आहे. खरं म्हणजे कायद्याचा धाक राहिला पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे. एवढं असं कृत्य करूनही जर आरोपी राजरोसपणे चौकात बसत असतील, दहशत माजवत असतील तर आमचं कायदा काही वाकडं करू शकत नाही. काही कार्यकर्त्यांच्या बोलण्यातनं भाऊसाहेब आलं की पोलीस आमच्या खिशामध्ये आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य करणारे हे जे काही गुन्हेगार आहेत ज्यांनी हल्ला केला, अद्यापर्यंत अटक नाहीये. काल परवाच इथली काही कार्यकर्ते आमच्या जिल्ह्याचे काही लोक पोलीस अधीक्षकांना भेटून आले. काल एका कार्यकर्त्यानं गावात एका लग्नात आले होते म्हणून फोन केला, कुणी फिरकलं नाही. मला असं वाटतं की हा गंभीर प्रकार आम्ही आतापर्यंत त्याच्यात लक्ष बिलकुल घातलं नव्हतं. गावातला वाद होता, आम्हाला चव्हाट्यावरती आणायचा नव्हता. परंतु जर एवढा मोठा सिरियसली गुन्हा घडूनही जर पोलीस अटक करत नसतील तर पुन्हा दुसऱ्या गावामध्ये तुम्हाला हे घडवायचं आहे का, याची शंका आम्हाला पोलिसांच्या बद्दल येत आहे. म्हणून पोलिसांनी त्यांना त्यांच्या मुसक्या आवळायला पाहिजे, अटक करायला पाहिजे, कायदेशीर कारवाई करायला पाहिजे, म्हणजे त्यांची हिंमत होणार नाही शेजारी पाजारी गावामध्ये. या पोरांनो यांच्यावरती गुन्हा दाखल आहे, यांना अटक करा, यांच्यावर कारवाई करा. परंतु तसं होताना दिसत नाही. आणि म्हणून या निमित्ताने आपलं जे पहिलं आंदोलन त्याचं पण निवेदन देणार आहोत. पोलीस निरीक्षक मुटकुळे साहेब आहेत, त्यांना आम्ही खरं म्हणजे सुरुवातीला आलो होतो, विनंती केली, गुन्हा दाखल झाला. आता आम्ही त्यांना विनंती करणार नाही, कारण 8-10 दिवस होऊन गेलेत. पोलीस फिरतायत, आरोपी फिरतायत, राजरोसपणे तुम्ही अटक करत नाही म्हणून विनंती करायला आलेलो नाही. आम्ही तुम्हाला जाब विचारायला आलेलो आहोत की 8 दिवसामध्ये तुम्ही आरोपी का अटक केली नाही ते सांगा. तपास DYSP कडे आम्हाला माहिती आहे. DYSP कडे गेलो का ते खालच्या इथल्या पोलिसांना सांगतात. याचं उत्तर आम्हाला द्या. आम्ही SP साहेबांना भेटून आलेलो आहोत. मग हा तुमचा नाकर्तेपणा आहे का, हा देखील या ठिकाणी लक्षात येतोय. म्हणून पुन्हा एकदा त्या हल्लेखोरांचा निषेध करतो. पोलीस प्रशासन हातावर हात देऊन बसून आहेत, ते त्यांना अटक करत नाही म्हणून पोलीस प्रशासनाला देखील आम्ही जाहीर धिक्कार करतो. आणि या ठिकाणी मुटकुळे साहेबांना विनंती करतो की सर तुम्ही यावं आणि आजच्या आंदोलनाचं निवेदन घ्यावं. आमच्या एरंडगावचं काही कारण आहे, माता भगिनी आल्या सांगायची आवश्यकता नाही, पण ते आहे ना तपास त्यांच्याकडे आहे. आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही बोला डेप्युटी साहेबांना किती आलेत आमच्याकडे. त्यांना अटक व्हायला पाहिजे. कायद्याचा साप राहणार नाही साहेब, धाक नाही राहणार काय राहत नाही आणि दहशत तयार ते चौकात फिरते अजूनही मोकाटवाडी. बोला बरं का साहेब, आम्हाला लय नाही आम्हाला येतच पोरं. अरे बरं का साहेब,
शेवगाव तालुक्यामध्ये अॅट्रॉसिटीचे गुन्ह्याचे प्रकार खूप कमी झाले. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आल्यापासून बघताय. इथं तालुका जरा वेगळ्या विचाराचा आहे आणि तरी जर अशा घटना घडायला लागल्या आणि त्याला जर संधी मिळाली तर परत सुरू होईल. आम्हाला हे जर त्याच दिवशी न्यायचं असतं आम्ही राज्यभर नेलं नसतं साहेब प्रचार. तुम्ही बघतायत ना सर, आम्ही शांत आहोत. पण आता ह्या जर रात्रंदिवस फोन करतात ह्या महिला वगैरे, तर मग काय करतात? असुरक्षित आहे. रोज पाठवा पाठवायला काय आपल्याला अडचण नाही. रोज त्यांच्या घरी चक्कर मारा. दाखवून द्या कुठं दिसून येतं त्यांना सांगा कुठे. आता उद्या जर ते गावात असले, पोरांनी दाखवून द्या म्हणजे असं बरोबर दाखवून द्या म्हणजे तर आहेत बुवा हे नंतर मला असं. डिपार्टमेंट काय सांगते, तिथं जा व्हिडिओ शूटिंग काढा, फोटो काढा. आता मी तिथं गेलो, ते माझी व्हिडिओ शूटिंग काढते. आमचे लोक रोज जात आहेत. आज परत पाठवतो. फक्त आता 2 दिवस काल आमच्या परवा थोडं एक मॅटर झालं होतं, त्यात आम्ही थोडे सगळे बिझी होतो. आज पण पाठवतो, उद्या पाठवतो, परवा पाठवतो. रोज एक टीम जात जाईल आपली गावात. डेप्युटी साहेबांना सांगा आम्ही सगळे आलेलो आहेत. चला आम्ही येतो तुमच्या ऑफिसला. मग नाही तो फोन करा, डेप्युटी साहेबांना फोन करा की बाबा हे मोर्चे घेऊन आलेत आमच्याकडे साहेब. मग मी जातो साहेबांकडे लगेच. एक फोन करा ना, पब्लिक आहे समजा. तिथून काय करणार? तिथं करून आपण समोर करतो. चालेल सर, ऑफिस समोर करतो. हो. परवा मी नव्हतो, मी जरा बाहेरगावी असल्यामुळं. पण आमचे जिल्हाध्यक्ष वगैरे सगळे एस पी साहेबांना भेटून आले. एस पी साहेबांनी खाली फोनही केला. आता यांचं लोकांचं म्हणणं आहे की ते गावातच असतात, घरीच असतात, पण हे नेम दाखवून देऊ शकत नाही. नाही, दाखवा अशी अपेक्षा पण नाही. सर लीट असं खिटू हे नका रेनू नका. त्यामध्ये साईडला ठेवली जात कुठली. तुम्ही दाखवून द्या अशी आम्ही अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त केलेली नाहीये. म्हणजे हा पहिला तुमचा समज जो आहे तो बाजूला करून त्या लोकांना पण सांगा की बाबा तुम्ही आम्हाला दाखवून द्यावा आणि मग आम्ही कारवाई करावं, हे असा अभिप्रेत नाही आहे. आमची टीम रोज जाते. 2-3 दिवस कंटिन्यू टीम आमची तिथं गेलेली होती. परंतु ते काय त्यांच्या घरी जे घर त्यांच्या होते त्या घरी सगळे घरी जाऊन आलेले, तर ती घरी मिळून आलेले नाहीत. तसं आम्ही SDPO साहेबाला पण तसं माहिती दिलेली. आता तुमची इच्छा आहे किंवा साहेबांना सांगा किंवा तुम्ही आलेले आहेत, सांगतो काय. तपास त्यांच्याकडे आहे, बरोबर आहे, पण एकदा बोला. ते जर म्हटले नाही, तपास आम्ही म्हणलेलो नाहीत की तपास त्यांच्याकडे आहे म्हणून. की आमची जबाबदारी नाही असं आम्ही म्हणत नाहीत. नाही, पण बाकीची जबाबदारी आम्ही असं म्हणलेलो नाहीत की आदेश त्यांनाच केलं असतं ना ते. नाही, पण आता आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपी आहे. आमचंच काम आहे. जरी तपास त्यांच्याकडे असला तरी आमचंच काम. आम्ही आमचं जबाबदारी टाळत नाही. नाही ना साहेब, मग ते होताना दिसत नाही ना आम्हाला. काय आम्ही कधी तुमच्यावर तुम्ही आल्यापासून आम्ही कधी अलिगेशन केलेत का तुमच्यावर? साहेब, तुमच्याबद्दल विश्वास आहे आम्हाला, पण कधी न्याय मिळणार आहे मग असं जर? संजय सर, ते आज आंदोलन होतं ना याचं कम्युनिस्ट आणि वंचित आघाडीचं, तर ते आलेले होते सगळे. त्यांचं ते तर आंदोलन झालं. त्याच्याबरोबर त्यांचं एरणगावच्या बाबत पण म्हणणं होतं किंवा त्यातले आरोपी वगैरे अटक केले नाही, झाले नाहीत अजून असं नाही. त्यांना सांगितलं बा आमची टीम 2-4 वेळेस जाऊन आलेली त्यांच्या घरी, सगळे चेक केलेले, घरी काही मिळून आलेले नाही. ते तरी त्यांचं म्हणणं आहे युवा साहेबांना तुम्ही एक माहिती द्या, आम्ही साहेबांना भेटायला जाणार आहोत. तुम्ही साहेबांना एक फोन करा. ते आता समोर बसलेले आहेत. बसून उशीर करायचं होतं. त्यांना एक उद्या तुमच्या उद्यापासून बसणार आहे, उपोषणाला बसणार. भेटून घ्यायचं असं तर भेटून घ्या. तसं काही साहेबांना फोन लावला, मी सांगितलं ते अशासाठी आलेले एरणगावचे. उद्यापासून बसतो का मी तुमच्या दारात? काय होतं लोकशाहीमध्ये प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय काहीच होत नाही असं आम्हाला अनुभव आलेला आहे. इच्छा नाही काही आहे कृती केली तर खरं म्हणजे पोलिसांनी काम केलं, पोलिसांचं तर एवढे करायचं काही गरज नाही आम्हाला कोणालाच. म्हणजे अगदी बसायचं पण ठीक किंवा आहे, कायद्यामध्ये तरतूद आहे, ते जामीनसाठी जातील. मग आपण जामीन व्हावण्यासाठी आपण पूरक काही मदत करतो का बाबा त्यांना? जामीन व्हायची, अँटिसिपेटरी व्हायची, वाट बघतोय का हा. आपण, अशी शंका तयार होते गावकऱ्यामध्ये.
अशा केसमध्ये करू नये सर आपण खरं म्हणजे. असं जर गावात होतं नाही पण प्रश्न काय मग अशी तुम्हाला बोललो मी की आपलं शेवगाव तालुका त्या मानाने ॲट्रॉसिटी बाबत शांतता आहे आपल्याला आणि चांगली गोष्ट आहे स्वागत आहे तुमचंही काम तुम्हालाही काम वाढ होत नाही आणि गाव बी शांत राहते आणि असं जर काही जर झालं नाही तर परत ते करायला काय त्यांना मी त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही क्रॉस गुन्हे दाखल झाल्यानंतर एक बैठक पण बोलली तुम्ही बाहेर होते त्या दिवशी ते लोकांना पण निरोप पाठवला तर तुम्हाला पण संपर्क केला तर तुम्ही बाहेर होते. त्या लोकांना पण आम्ही बोलून घेतलं होतं इथं समोरचे जे आहेत आणि त्यांना पण आम्ही समजून सांगितलं होतं की बाबा हा भांडणं झालेले त्याला समाजाशी जुळून घेऊ नका त्याला की समाजामध्ये दरी पडेल असं काही करू नका. भांडणं झालेले तर त्या 2-3 जणांनी ह्याला मारलेलं आहे यांनी 2-4 जणांनी त्याला मारलेलं आहे असं ह्या 2-4 जणांपुरतच मर्यादित राहावं. व्यक्तिगतच वाद आहे ना सर. आपण सेम त्या दिवसापासून तुम्हाला मी फोन केल्यापासून नाही, आपण वाढवलं का त्या अनुषंगानेच आपली बैठक आयोजित केली होती. यांचे काय असतील तुमचे हा, गावात होते त्यांना ना. पण विचारा आहे ना. की 4-5 जवळजवळ बऱ्याच दिवस निरोप दिले तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही बाहेर होते मग यांच्याकडून आम्हाला कळालं की बाबा सर बाहेर असल्यामुळं आज काय पण त्याला आपण वेगळं स्वरूप दिलं नाही सर. हा. आतापर्यंत दिलेलं नाही आपण. आमचं काय म्हणणं आहे की व्यक्तिगत आहे ना ते व्यक्तिगत ठेवूया गावाचं आपण त्याला जोडत नाही आपल्याला- पण मग अटक तर केली पाहिजे कारवाई तर झाली पाहिजे ना त्या आरोपी कारवाई होणार. ते म्हणतात आमच्या आता ते ह्या भाषेत बोलतात काय केलं आमच्या असं नाही. भाषेमध्ये त्याच्यावरच काम चालू आहे आमचं त्याच्यावरच तुम्ही आता बोलले ना आता मी बोलण्यापेक्षा तुम्हीच बोलले बरं झालं त्याच्यावरच महत्वाचं काम चालू आहे आमचं आणि त्यांचे वैयक्तिक भांडण आहे. त्याच्यावरच होणार काम तेच महत्वाचा मुद्दा बोलले तुम्ही मला तसा बोलता येत नव्हता तुम्हीच बोलले खूप बरं जे आहे ते योग्य करा ते होणार उडून ताडून काहीच करणार नाही आम्ही अपेक्षा करत नाही आम्ही मागणी करणार नाही. जे आम्ही करतच नाही ती जे मागणी वाढ व्हायचंच नाही बिलकुल नाही. जे हे बोललेत ना याच्याप्रमाणेच होणार आहे तसंच करा जे असेल ते असं करेक्ट माणसाला शिक्षा झाली पाहिजे. नाही, आणि तरच त्या केसमध्ये आपण हा. फोर्स कधी राहतो माहितीये का जे आहे ते आरोपी केले तरच फोर्स 100% होईल. काल पण नामचंद साहेबांचं बोलणं झालेलं आहे साहेबांनी काल पण आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही पुस्तक करत आहोत. फक्त आता काय होतंय की काल ग्रामपंचायत इलेक्शन 4-5 ठिकाणी होतं आज मतमोजणी परवा दिवशी आमच्याकडे EHMचं मॅटर झालेलं होतं ते त्यात दिवस गेला पूर्ण आमच्या थोडं बरोबर आहे सगळी कामं आहेत तुम्हाला पण हे पण सिरियस आहे ना सर सिरियस हा काय सिरियस गुन्हा नाही सिरियस गुन्हा आहे हा सुद्धा यांना मी 3-4 वेळेस पाठवलेले आहेत कलर तुम्ही मस्केला विचार आम्हाला फक्त एक फेसबुकवर मस्के किती दिवस आले होते की नव्हते बघा मस्के आले होते की नव्हते सर मला एक सांगा जी फिर्याद आहे त्याच्यामध्ये मुलांनी कथन केलेली त्या आरोप जे फिर्यादी ते जर जसं तुम्हाला सोशल मीडियावर दिसतंय का कुठं काही ते जर आज सोशल मीडियावरती आलं एखादा 2-3 मिनिटात आमच्या सारख्याने जर समजा बाईट आला सोशल मीडिया काय होईल आम्हाला कळतं नसेल आम्हाला शांतता ठेवायची आम्हाला वाढवायचं नाही पण मग आम्ही हे सांगतो की अधिकारवाणीनं की बाबा मग ठीक आहे ना त्यांनी केलंच आहे ना फ्रॅक्चर येत ना संधी देऊ नका ना जामिनासाठी नाही 13 तुम्हाला 2 नाही भेटत होय तुम्हाला नाही होणार नाही दोन पकडा मग बाकी नाही उन्हाळा जामीन त्याला उपोषणाचं काय करायचं आपण काय करा उद्या दिवस वाढ बघा उद्या 2 अजून 1 दिवस वाढ बघा हे जर येत नसले आता अन्य साहेबांनी आपण सांगितलं ना 1 दिवस एवढे सगळे बातम्या पाहिलं की जातील ते काय थांबणार का आपण? संधी देऊ आपण ठीक आहे, संध्याकाळी आपण निर्णय घेऊ आपण. नाही, 1 दिवस नाही इथं बसायचं सर खरोखरच अन्याय झालेला तुमच्यावरती आणि 1 दिवस वाट बघू आपण हा वाढ बघू 1 एक दिवस वाढ बघू. संधी देऊ त्यांना आणि पोलिसांना करेक्ट पण काम करायला करेक्ट आरोपी अटक झाला पाहिजे भले 2 का होईना पण ते अटक झाली पाहिजे ही आपली मागणी आहे. आम्ही 2 दिवस वाट बघतो साहेब बसू तुमच्या मुक्कामी देतो सर ते काय म्हणते आता एकाचे पाय मोडले का 4-5 जणांचे पाय ठीक आहे जाऊ दे मग. एवढे वागले काय राव त्याला काय पाय मोडतं नसतं सोपं. एवढं सोपं आहे. पाय मोडतं तर मग Serious आहे. तुम्ही एक चक्कर मारून द्या आज संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार आपण एक चक्कर मारून खरी परिस्थिती काय ती बघून हे खरं बोलतात नाही तर तहसील मी आज आहेत का? मी आहे आपण 4 वाजता 5 वाजता बैठक नाही 1-1.5 तासात बैठकला त्यांना फक्त मी कॉन्टॅक्ट करून होता त्यांचे काय करायचं? म्हणजे एक काम करा, एक काम करा. बैठक म्हणजे कशासाठी गुन्हा घडला आहे त्याच्या विषयाशी तडजोडीसाठी नाही बैठक ही बैठक यासाठी आहे की गावातलं वातावरण गढूळ होऊ नये याच्यासाठी बैठक घ्यायची एक काम ते पहिलं गैरसमज करा, एक काम करा आज आहे उद्या पण आहे बरोबर आहे आपण संध्याकाळी करू शकतो तुम्ही फक्त एक गावात येत नाही म्हणून नाही, मी या जाऊन लोकांच्या येतो. म्हणण्यानुसार एक मिनिट मी जाऊन येतो. जाऊ. त्याबद्दल काय आणि मग म्हणणं संध्याकाळी आपलं बोलणं होईल आणि मग ठरवू आपण काय करायचं संध्याकाळी मी 5 थोडं बाहेर निघून
एक मुद्दा राहिला बोलायचा. जे आंदोलन केलं होतं ते बाई इथं जायला. अहो ते तिथं बसण्यापेक्षा इथं बसू ना. अहो ते तिथं बसण्यापेक्षा इथं बसू ना. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.